10 घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये डालना, इसमें प्याज है ना लहसुन अदरक। जय हिंद। जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। नुकतंच बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांनी सीमा सुरक्षा दलात मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा व्हिडिओ व्हायरल केला। वरिष्ठांकडून धान्य घोटाळा होत असल्याचा आरोपही केला आणि ही घटना ताजी असतानाच सीआरपीएफच्या एका जवानानं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यामुळे बीएसएफ सीआरपीएफ जवानांवर ही वेळ का आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। सीमा सुरक्षा दलाचे जवान तेज बहादूर यादव यांनी निकृष्ट दर्जाच्या अन्नाची आणि असुविधांची व्यथा मांडणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानानं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। माउंट आबूमध्ये तैनात असणाऱ्या 26 वर्षीय जीत सिंग यांनी लष्कर आणि सीआरपीएफला मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। सीआरपीएफ कडून लष्कराइतकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली जात असताना सरकारकडून सुविधा पुरवताना सीआरपीएफ सोबत दुजाभाव का केला जातो असा सवाल जीत सिंग यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केलाय। पण या दोन्ही व्हिडिओंमुळे देशाच्या सुरक्षा दलांच्या अत्यावश्यक आणि प्राथमिक गरजाही पूर्ण होत नसल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय। माउंट आबूमध्ये तैनात असणारे 26 वर्षांचे जवान जीत सिंग यांनी लष्कर आणि सीआरपीएफला मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। लष्कराचे जवान आणि निमलष्करी दलातील जवानांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। लष्कराला पेन्शन आहे पण आम्हाला पेन्शन मिळत नसल्याचा गंभीर आरोप जीत सिंग यांनी केलाय। दोस्तों, मैं कांस्टेबल जीत सिंह सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स का जवान हूँ। मैं आप लोगों के जरिए हमारे देश के प्रधानमंत्री श्री माननीय नरेंद्र मोदी जी तक एक संदेश पहुंचाना चाहता हूं, जिसमें मुझे पूरा भरोसा है कि आप लोग मेरा सहयोग करेंगे। तो मेरा कहना यह है कि हम लोग सीआरपी वाले इस देश के अंदर ऐसी कौन सी ड्यूटी है जो नहीं करते। लोकसभा चुनाव, राज्यसभा चुनाव, यहाँ तक कि छोटे मोटे ग्राम पंचायत के चुनावों में हम ड्यूटी करते हैं। इसके अलावा वीआईपी सिक्योरिटी, वीवीआईपी सिक्योरिटी, संसद भवन, एयरपोर्ट, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे, कोई भी ऐसी जगह नहीं जहाँ पर सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स के जवान अपना योगदान ना देते हों। इतना सब कुछ करने के बावजूद भी भारतीय आर्मी और सीआरपी और बाकी अर्धसैनिक बलों के बीच में फैसिलिटियों में इतना अंतर है कि आप लोग सुनोगे तो हैरान रह जाओगे। सबसे बड़ी बात माननीय मोदी जी से मैं कहना चाहूँगा कि हमारे देश के अंदर ना जाने कितने ही सरकारी स्कूल और कॉलेज हैं, जिनके अंदर बैठे टीचरों को आप 50-50, 60-60 हज़ार रुपये महीने की पे दे रहे हो, और उसमें साल में ना जाने कितने दिन हर त्यौहार वो लोग घर में रहते हैं, घर में मनाते हैं, और हम लोग कोई छत्तीसगढ़, कोई झारखंड के जंगलों में, कोई जम्मू कश्मीर के पहाड़ियों में पड़ा रहता है। ना ही इसको कोई वेलफेयर मिलता है, ना ही समय से छुट्टियां मिलती हैं। हमारे इस दुख को समझने वाला कोई नहीं है दोस्तों। क्या हम लोग इसके हकदार नहीं हैं इतनी ड्यूटियां करने के बावजूद भी? तो दोस्तों, आर्मी को पेंशन भी है, हम लोगों की पेंशन थी वो भी बंद हो गई। 20 साल बाद हम नौकरी छोड़कर जाएंगे तो क्या करेंगे? एक्स सर्विसमैन का कोटा भी हमको नहीं, कैंटीन की सुविधा हमको नहीं, मेडिकल की फैसिलिटी हमको नहीं। ड्यूटी सबसे ज़्यादा हमारी। आर्मी को जितनी फैसिलिटी मिलती है हमें उससे कोई एतराज़ नहीं, मिलनी चाहिए, लेकिन हमारे साथ इतनी भेदभाव क्यों? हमको भी तो मिलनी चाहिए। दोस्तों, अगर मेरी इस बात से आप लोग सहमत हो तो इस वीडियो को जितना हो सके आगे बढ़ाओ। काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ड्युटीवर असलेल्या तेज बहादूर यादव नावाच्या जवानानं सीमेवरील सैनिकांसाठी कसं निकृष्ट प्रतीचं जेवण मिळतं यासंबंधी व्हिडिओ व्हायरल केला होता। खरं तर सैन्य किंवा निमलष्करी दलातील जवान शिक्षेच्या भीतीने म्हणा किंवा शिस्तीचा भाग म्हणून म्हणा
शक्यतो वरिष्ठांविरोधात बोलणं टाळतात. मात्र तेज बहादूरनं त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. बीएसएफच्या 29व्या बटालियनमधील तेज बहादूर यादवनं त्यांच्या फेसबुक पेजवर एकूण 4 व्हिडिओ पोस्ट केलेत. तुम्हाला दिसायला खूप चांगलं चित्र दिसतंय, मात्र आम्ही या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्थेत राहतो अशी व्यथा त्यानं मांडली आहे. मी सरकारला दोष देत नाहीये. सरकार आम्हाला सगळं काही देतं, मात्र अधिकारी बाहेर सगळं विकून टाकतात. प्रसारमाध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यावी आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तेज बहादूरनं केली आहे. सभी देशवासियों को मेरा गुड मॉर्निंग, नमस्कार, जय हिंद। देशवासियों, मैं आपसे एक अनुरोध करना चाहता हूँ। मैं बीएसएफ 29 बटालियन सीमा सुरक्षा बल का जवान, जो कि हम लोग सुबह 6 बजे से शाम को इस बर्फ़ के अंदर 5 बजे तक कंटिन्यू 11 घंटे ड्यूटी, वो भी स्टैंडिंग खड़े होकर होते हैं। कितना भी बर्फ़ हो, कितना भी बारिश हो, तूफान हो, यही हालातों में हम ड्यूटी कर रहे हैं। पीछे का दृश्य शायद आप लोग देख रहे हों, फोटो में शायद आपको बहुत अच्छे लग रहे होंगे, लेकिन हमारी क्या सिचुएशन है ना ये कोई मीडिया दिखाता है, ना कोई मिनिस्टर सुनता है, कोई भी सरकारें। हमारी हालात वही दरबत्तर हैं। मैं आपको इसके बाद 3 वीडियो भेजूंगा, जिसके मैं चाहता हूं कि आप पूरे देश की मीडिया को, नेताओं को दिखाएं कि हमारे अधिकारी हमारे साथ कितना अत्याचार व अन्याय करते हैं। हम किसी सरकार को कोई दोष नहीं देना चाहते, क्योंकि सरकार हर चीज़, हर सामान हमारे को देती है, लेकिन उच्च अधिकारी सब बिक्री करके खा जाते हैं, जो कि हमारे को कुछ नहीं मिलता इन हालातों में। ऐसी हालात हैं, कई बार तो जवान भूखे पेट भी सोना पड़ता है। मैं सुबह का नाश्ता आपको दिखाऊंगा, जो कि एक पराठा मिलता है, जिसमें ना कुछ भी नहीं है, ना अचार है, ना सब्जी है, सिर्फ चाय के साथ। दोपहर का खाना मैं आपको दिखाऊंगा, कंटिन्यू दाल जो है, जिसके अंदर सिर्फ हल्दी और नमक होगा, उसके सिवाय कुछ नहीं होगा। रोटियों की हालात भी दिखाऊंगा। मैं फिर कह रहा हूँ, भारत सरकार सब कुछ देती है, भारत सरकार के सब कुछ आता है, स्टोर भरे पड़े हैं, लेकिन वह सब बाजार में चला जाता है। कहाँ जाता है, कौन बिक्री करता है, इसकी जांच होनी चाहिए। मैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी कहना चाहता हूँ कि कृपा करके इसकी जांच करवाएं। दोस्तों, ये वीडियो डालने के बाद शायद मैं रहूँ या ना रहूँ, क्योंकि अधिकारियों के बहुत बड़े हाथ हैं। वो मेरे साथ कुछ भी कर सकते हैं, कोई भी कुछ भी हो सकता है, आप सोच सकते हो। इसलिए इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा फैलाएं, पूरा शेयर करें, ताकि हर मीडिया आके यहाँ जांच करे, देखे कि किन हालातों में जवान है। मैं बाकी वीडियो आपके पास पेश करूंगा, जिनकी पूरी डिटेल आपको दिखाऊंगा। जय हिंद। दुसऱ्या व्हिडिओत पराठा दाखवत जवान म्हणतोय की या पराठ्यासोबत लोणचं, बटर किंवा जाम काहीच दिलं जात नाही, फक्त चहा दिला जातो। एक पराठा आणि चहा पिऊन जवान या थंडीत ड्यूटी कशी करणार, असा सवाल उपस्थित करून त्यानं जय हिंद म्हटलंय। मैं अभी सुबह का आपको नाश्ता दिखाता हूँ। ये जड़े हुए पराठे सिर्फ, और चाय का गिलास, और कुछ नहीं, ना अचार, ना जाम, ना बटर, कुछ नहीं। ये है 29 BN BSF का जवानों का नाश्ता। अब आप बताइए, क्या ऐसा खाना खा के जवान ड्यूटी कर सकते हैं? इसलिए इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और सरकार तक पहुंचाए। जय हिंद। आणखी एका व्हिडिओमध्ये जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणातील डाळीचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। ये देखो, दाल, सिर्फ हल्दी, नमक और कुछ नहीं इसके सिवाय। 10 घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये दाल, ना इसमें प्याज है, ना लहसुन, अदरक नहीं। कंटिन्यू 10 दिन से यही दाल और ये रोटियां देखिए आप। ये अब आप ही बताइए, यह खाना खा के क्या एक बीएसएफ का जवान 10 घंटे ड्यूटी कर सकता है? सीमेवर बिकट परिस्थितीत जवान देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचं म्हणत तेज बहादूरनं नाराजी व्यक्त केली आहे। अनेक वेळा तर उपाशी झोपावं लागत असल्याचंही या जवानानं म्हटलंय। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ट्विटरवर बीएसएफ कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। यामध्ये बीएसएफ आपल्या जवानांच्या कल्याणाप्रती संपूर्णपणे गंभीर आहे। जर अशा काही तक्रारी असतील तर त्याची नक्कीच चौकशी होईल असं यात म्हटलंय। तरीही तेज बहादूरची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलंय। यापूर्वी तेज बहादूरवर 4 वेळा शिस्तभंगाची कारवाई झाल्याचं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तरह का हमारे सामने अपवाद आया है इंस्पेक्टर में कि जिसमें कि एक इंडिविजुअल सीधा फेसबुक में गया है, ना कि अपनी अथॉरिटीज को बताया है। उसने खुशी होती ऐसा होता, और आई एम अमेज्ड
कि DIG had visited his location. He had asked everybody, including him, on 6th, and there was no such complaint. So I think his intentions were different. इंडिविजुअल की 20 साल सर्विस हो गई है और इसने भी वॉलंटरी रिटायरमेंट मांगा है, जो इसका 31 जनवरी से सैंक्शन भी हो गया है। अपने 20 इयर्स की सर्विस के दौरान इसकी 4 बैड एंट्रीज हैं, जिसमें इंटॉक्सिकेशन, AWL, अपने सीनियर से लड़ाई, उसका इज्जत ना करना, मार पिटाई। इन सभी चीजों के कारण इसको कोई अभी तक प्रमोशन नहीं मिला है और वो इसकी फ्रस्ट्रेशन का एक कारण हो सकता है। दुसरीकडे या जवानानं लष्करी शिस्तीचा भंग केल्याचं निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलंय। प्रत्येक युनिटमध्ये 2-4 खराब जवान असतात, ज्यांची ही फितुरी असते की त्यांची मानसिक अवस्था अशी असते की प्रत्येक वेळेला काही ना काही प्रॉब्लेम उभा करायचा। हा माणूसही त्याच्यापैकीच असावा असं मला वाटतं। गृहमंत्री राजनाथ सिंगनी याची तहकीकात करण्याचे पूर्ण आदेश दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा निकाल आल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईलच। जर त्यांनी कारवाई करून सगळ्यांकडे कंप्लेंट केली असेल आणि तरीही जेवण नीट चांगलं झालं नसेल तर नक्कीच अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे। परंतु यांनी जर कंप्लेंट कधी केलीच नसेल आणि पहिल्याच वेळा एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरती टाकतो, हे गैरकानूनी आहे। याकरता ज्या जवानाला कायद्याप्रमाणे जी शिक्षा मिळायची असेल ती मिळेलच। त्यांनी कितीही गुन्हे केले असतील तरी जर त्याची ही जी कंप्लेंट जर खरी असेल तर ती कंप्लेंट ही नक्कीच बघायला पाहिजे। खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही या व्हिडिओची दखल घेतली आहे। हा व्हायरल झालेला व्हिडिओ गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांनी गृहसचिवांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात आता पंतप्रधान कार्यालयानेही रिपोर्ट मागितलाय। तर दुसरीकडे तक्रार परत घेण्यासाठी अधिकारी दबाव टाकत असल्याचा आरोप तेज बहादूर यादव यांच्या पत्नीने केलाय। तेज बहादूर यादव यांची बदली करण्यात आली असून त्यांना प्लंबरचं काम देण्यात आलंय। कंप्लेंट वापस लेने के लिए बोल रहे हैं और दबाव बनाया जा रहा है कि अपने माफ़ी मांग ले और कंप्लेंट वापस ले ले। बस और ज़्यादा बात नहीं, वैसे मैं ठीक हूँ, बस यही कह रहे हैं कि भाई अपनी कंप्लेंट वापस ले और माफ़ी मांग ले। तो ही दोन्ही प्रकरणं दिसायला सरळ वाटली तरी प्रत्यक्षात मात्र गुंतागुंतीची आहेत। प्रतिकूल परिस्थितीचा कडेलोट झाल्यामुळे जवान थेट आपली व्यथा जनतेकडे मांडतात, तर लष्करी अधिकारी म्हणतायत की जवानांनी थेट जनतेकडे जाऊन लष्करी शिस्तीचा भंग केलाय। दोन्ही व्हिडिओ जवानांनी थेट फेसबुकच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेत। जवानांना अत्यावश्यक मूलभूत सुविधा मिळत नसतील तर त्यांनी ड्युटी तरी कशी करायची असा सवाल आता उपस्थित होतोय। यापैकी तेज बहादूरवर यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई जरी झाली असली तरी त्यानं जी धक्कादायक परिस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणली आहे ती दुर्लक्षित करून चालणार नाही। जवानांना अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतो ही बाब तर सगळ्यात जास्त धक्कादायक। या दोन्ही व्हिडिओंच्या माध्यमातून अशी शंका उपस्थित करायला वाव मिळतोय की सैनिकांना त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यंत्रणा कुठेतरी कमी पडतेय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। जवानांची सद्यस्थिती काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न तेज बहादूर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। मात्र आता माजी सैनिक सुद्धा तेज बहादूर यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत। माजी सैनिकांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। 10 घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये डालना, इसमें प्याज है ना लहसुन अदरक। जय बीएसएफ जवान तेज बहादूर यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यावर आयजी डीआयजींनी तेज बहादूर यांच्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं। 20 वर्षात प्रमोशन न मिळाल्यानं संतापातून हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र तेज बहादूर यांनी जी परिस्थिती वर्णन केलेली आहे तीच वस्तुस्थिती असल्याचं कोल्हापुरातले निवृत्त जवान डीजी कांबळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। बीएसएफ जवानाचा व्हिडिओ एक रिलीज झाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात खळबळ उडालेली आहे। खरोखरच फौजमध्ये अशा पद्धतीची वर्तणूक होते काय? आपल्यासोबत काही निवृत्त जवान आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। काय सांगाल, बीएसएफ जवानाचा तुम्ही व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये जी सांगितली ती सत्य घटना आहे? सत्य घटना आहे।
जे काय फौजमध्ये जे घडायला लागले BSFच्या जवानांना जे सांगितलेलं आहे जे बोलले हे सर्व त्यांचं बरोबर आहे. या अशा गोष्टी घडतात. तुम्ही फौजमध्ये किती वर्ष काम केलं आणि तुमच्या वाट्याला असा अनुभव आला कधी? हां, मी फौजमध्ये 25 वर्षे सर्व्हिस केली. माझ्या पण वाट्याला अशा काही गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही त्याबाबत वरिष्ठांच्याकडे दाद मागितली होती, काय आवाज उठवला होता? त्यावेळेला वरिष्ठांना मी सुद्धा बोललो, त्यावेळेला सुद्धा थोडंसं दुर्लक्ष होत होतं. लास्ट स्टेपला त्याने चांगली कारवाई केली. सैनिकांना दाद दिली जाते फौजमध्ये का अशाच पद्धतीनं जे आहे ती वर्तणूक दिली जाते? नाही, तसं थोडंसं लक्ष देतात पण एवढं काही खास देत नाहीत. म्हणजे म्हणावं त्या पद्धतीनं लक्ष दिलं जात नाही असं तुम्हाला म्हणायचं? होय, म्हणावं त्या पद्धतीनं लक्ष देत नाहीत. वरचे अधिकारी थोडंसं दुर्लक्षच करतात. तुमच्याबाबत काय प्रसंग घडला होता, काय सांगाल? माझ्या जवळ जो प्रसंग घडला होता, मला सुद्धा ड्युटी असताना ब्रेकफास्टसुद्धा व्यवस्थित मिळत नव्हता किंवा जेवणसुद्धा टायमात वेळेत मिळत नव्हतं कामं असल्यामुळं. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या जवानांना जे बोललेलं आहे ते त्यांचं बरोबर आहे. अजूनही फौजमध्ये तीच परिस्थिती आहे, काय वाटतं ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे? नाही, ही परिस्थिती आता मी 1ला रिटायर झालो, त्याच्यानंतर ही परिस्थिती आता त्यात काय बदल झाला किंवा नाही हे मला काय माहिती झालं नाही, पण याच्यातमध्ये बदल झाला पाहिजे आणि व्यवस्थित चाललं पाहिजे. नक्कीच फौजमध्ये आहे ती कशा पद्धतीनं जवानांना वागणूक मिळते याचा पाडाच आहे ते निवृत्त जवानांनी या ठिकाणी वाचलेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये बदल करण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने केलेली आहे. कॅमेरामॅन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या जवानाला धड जेवण सुद्धा मिळत नसेल तर तिथल्या अनागोंदी कारभारावर सरकारचा अंकुश महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी अहवाल तर मागवलाय, मात्र निर्णय कागदोपत्री न राहता आपलं रक्षण करणाऱ्या सीमेवरच्या त्या जवानाला 2 वेळचं भरपेट जेवण मिळावं हीच अपेक्षा. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 10 घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये डालना, इसमें प्याज है ना लहसुन अदरक. जय